भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी असते. आता ह्याच्यावरती विचार केला तर आपल्या लक्षात येतं भाद्रपद महिन्यातच का? कारण या दिवसामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं. आणि मग पार्थिव गणेश पूजन का? तर शेतामध्ये धान्य तयार होत असतं, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे. बघा, इथे चांदीची मूर्ती किंवा सोन्याची मूर्ती, इतर धातूची मूर्ती नाही. पार्थिव गणेश पूजन, मातीच्या मूर्तीचं गणेश पूजन भाद्रपद शुक्ल चतुर्थीला करायचं आहे का? तर ही पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि धान्य देणारी पृथ्वी, धान्य निर्माण करणारी पृथ्वी, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करीत असतो. विचार करा, हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की आपण अ, धन्यवाद देतो पृथ्वीला, नमस्कार करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. कारण धान्य पृथ्वीमुळे तयार होत असतं आणि हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. इतर जगातील कुठल्याही संस्कृतीमध्ये हे नाही आहे. इथे आपण पर्यावरणाचं रक्षण करतो, पर्यावरणाचं पूजन करतो. वनस्पती, आपल्याला माहिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला कशी पूजा केली जाते? तर पूर्वीच्या काळी शेतावरती जायचं, नदीवरती जायचं, तिथलीच माती घ्यायची, तिथेच गणेश मूर्ती बनवायची, तिथेच पूजन करायचं आणि तिथेच विसर्जन करायचं. निसर्गातलं घ्यायचं, त्याचं पूजन करायचं आणि तिथेच विसर्जन करायचं, असं पूर्वी करीत होतं असत. परंतु मूर्ती आपल्याला प्रत्येकाला करता येत नाही, गणेश मूर्ती, म्हणून कलावंतांकडून मूर्ती आणली जाते. पण ती पार्थिव म्हणजे मातीचीच मूर्ती पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचा मागचा उद्देश काय, त्याच्या मागचा कार्यकारण भाव हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणूनच कलावंतांकडून मूर्ती आणतो. इतकी सुंदर मूर्ती त्याच दिवशी कशी विसर्जन करायची? तर कोणी 1.5 दिवस ठेवतो, कोणी 3 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 7 दिवस, किंवा कोणी अनंत चतुर्दशीला 10 दिवस ठेवतो, 10 दिवस पूजन करतो. काही दक्षिण भारतामध्ये आपण जर बघितलं तर त्याच दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन करतो. मला मुद्दाम इथे एक आणखी सांगायचंय, आपण गणेशाचं विसर्जन करीत नाही, गणेश मूर्तीचं विसर्जन करतो. म्हणजे बघा, मातीची मूर्ती असते, तिच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून आपण देवत्व आणतो आणि विसर्जनापूर्वी त्या मूर्तीतलं देवत्व उत्तर पूजा करून काढून घेतो आणि मग मूर्तीचं विसर्जन करतो. जलाशयामध्ये, पाण्यामध्ये विरघळून जाते मूर्ती. लक्षात घ्या, हे निसर्गातून घेतो, त्याचं पूजन करतो आणि निसर्गाला परत देतो. हा कार्यकारण भाव आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीचं पार्थिव गणेश पूजनाचं महत्व हेच आहे की पृथ्वीविषयी कृतज्ञता, आणि त्यासाठीच हे पूजन आपण करीत असतो. गणेश पूजन हे कधी करायचं? तर मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असेल त्या मध्यान्ह कालामध्ये पूजन करायचं असतं. म्हणजे पंचांग दिनदर्शिका तयार करताना आम्ही तो दिवस कसा निवडतो की ज्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यान्हकाली असेल तो दिवस गणेश चतुर्थीचा असतो. कधी कधी सूर्योदयाला तृतीय असते आणि मध्यान्हकाली चतुर्थी असते आणि मग चतुर्थी दिवसभर असते. तर अशा वेळी हरितालिका पूजा ही त्याच दिवशी असते, कारण सूर्योदयाला तृतीय असते म्हणून, आणि नंतर मध्यान्हकाली चतुर्थी असते म्हणून गणेश पूजनाचा गणेश चतुर्थी त्याच दिवशी असते. एकाच दिवशी हरितालिका आणि गणेश चतुर्थी येते. पुढच्याच वर्षी आपल्याला माहिती आहे 14 सप्टेंबरला हरितालिका पूजा करायची आहे आणि त्याच दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळं गणेश पूजन पण करायचं आहे. किंवा गणेश पूजन हे मध्यान्हकाली करायचं असतं. यावर्षी साधारण 11:30 वाजून दुपारी 2 वाजेपर्यंत मध्यान्ह काल आहे. दिनमानाचे 5 भाग करायचे. दिनमान म्हणजे काय? तर सूर्यास्तामधून सूर्योदय वजा करायचा. या दिनमानाचे 5 भाग करायचे. तिसऱ्या भागाला मध्यान्ह काल म्हणतात, चौथ्या भागाला अपराह्न काल म्हणतात. त्यावेळी श्राद्ध पक्ष वगैरे आपण करत असतो. तर मध्यान्हकाली गणेश पूजन करायचं असतं. तर यावर्षी 11:30 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत मध्यान्ह काल आहे. आता याच वेळी जर गणेश पूजन करता आलं नाही
तर चिंता करायचं नाही. सूर्योदयापासून इव्हन प्रातःकाळापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत गणेश पूजन, गणेश स्थापना करायला हरकत नाही. तर मध्यान्हकाल हा गणेश पूजनासाठी महत्त्वाचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आता गणेश पूजा का करायची? खरं सांगू का, हा प्रश्न पुढची पिढी विचारते. तरुण मुलं विचारतात, आम्ही का पूजा करायची? लक्षात घ्या, पालकांना उत्तर देता यायला पाहिजे म्हणून सांगतो की गणेश पूजा का करायची? तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, यासाठी गणेश पूजन करायचं असतं. 14 विद्या 64 कलांचा अधिपती. आयुष्यात आपण एक विद्या जरी शिकलो ना, आयुष्याचं कल्याण होईल, आनंद होईल. खरं आहे की नाही? तसंच एक कला जरी आयुष्यात आपल्याला शिकता आली तर एक कलावंत बघा, कलावंतांचं आयुष्य किती, एक कलेमुळे किती संपन्न होतं, श्रीमंत होतं. म्हणून मला सांगायचं आहे, नाहीतर दरवर्षी गणपूजन आपण करतो पण एकही गुण गणेशाचा घेत नाही, तर तसं होता कामा नये. पूजा ही त्या आदर्शाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी करायचे असतात, यासाठी प्रयत्न करायचे असतात. गणेश हा गणनायक, गणांचा नायक आहे. लीडरशिपचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत आणि ते शिक्षण घ्यायला पाहिजे आपण, म्हणून गणेश पूजन करायचं असतं. तसंच हा सुख करता, हा दुःख हरता, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात सुख आणायचंच आहे पण इतरांच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करायचं आहे. गणपती जसा सुख करता आहे, इतरांच्या आयुष्यात सुख आणतो, तसं आपण सुद्धा आपल्या आप्तेष्ट मित्र, आजूबाजूचे लोक, जे पीडित आहेत, दलित आहेत, जे मागासलेल्या आहेत, गरीब आहेत, त्यांना आपण मदत करायला पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सुख निर्माण करायला पाहिजे, त्यांना आनंद द्यायला पाहिजे, त्यांना मदत करायला पाहिजे. तसं त्यांचं दुःख हरण करायला पाहिजे, त्यांच्या संकटात त्यांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. यासाठीच तर गणेश पूजन करायचं असतं. परंपरा आहे, पिढीमध्ये गणेश पूजन करतात म्हणून करायचं आहे, असं करायचं नाही. मूळ उद्देश लक्षात घ्या. जसं आपण स्नान करतो, आंघोळ करतो, ती आंघोळ का करतो? तर शरीर स्वच्छ राहावं यासाठी आंघोळ करतो. समजा स्नान करून, आंघोळ करून सुद्धा आपलं शरीर स्वच्छ राहिलं नाही, तर उपयोग काय आहे त्या स्नानाचा, त्या आंघोळीचा? तसंच गणेश पूजनाचा उपयोग काय? तर गणेशाचे गुण आपल्या अंगी आले तर गणेश पूजनाचा उपयोग झाला असं म्हणता येईल. म्हणून मित्रांनो, मला सांगायचं आहे, दरवर्षी एक एक गुण जरी आपण आपल्या आयुष्यात गणपतीचा घेतला ना, आपलं आयुष्य सुखमय होऊ शकतं. गणपती हा मातृपितृ भक्त होता. तर मला आधुनिक पिढीला, मुद्दाम तरुण मुलांना सांगायचं आहे, माता पिता यांची सेवा करा. ते वृद्ध झाल्यानंतर त्यांचा नीट सांभाळ करा. हे गणेश दैवत आपल्याला सांगताय, त्यांनी केलेलं आहे, तो मातृभक्त होता. तेव्हा ही गोष्ट लक्षात घेऊन आपण गणेशाचे गुण आपल्या अंगी आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणखी महत्त्वाची गोष्ट, गणपतीनं दुष्ट राक्षसांचा वध केला, त्यांचा नाश केला. आपल्यामध्ये दुष्ट राक्षस आहेत, आपल्या स्वतःमध्ये सुद्धा. एक म्हणजे आळस, अस्वच्छता, अनिती आहेत की नाही, हे राक्षस आपल्यामध्ये. त्यांचा नाश आपणच गणपती बनून करायला पाहिजे आणि तोच उद्देश गणेश पूजनाचा आहे. आपल्यामधील राक्षस जर निघून गेले, पशु निघून गेला आपल्यातील, तर आपण देव नाही होणार पण देव माणूस तरी होता येईल की नाही आपल्याला. तर ही गोष्ट या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं समजून घ्यायला पाहिजे की गणेश पूजा ही गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी करायची असते.